त्याचं कारण आहे, की आपली भारतातली जी सुंदर परंपरा होती ना दंतधावनाची, की आपल्याकडे नीमचं दातून वापरायचे. म्हणजे कडुनिंबाच्या फांद्या ज्या असतात त्याचं दातून बनवायचे आणि ते अजून सुद्धा गावखेड्यांमध्ये तसं वापरलं जातं दात धुण्यासाठी. दंतमंजन ही जी आपली सोन्यासारखी परंपरा आहे, ती कुठेतरी पाश्चात्यांच्या प्रभावामुळे, आक्रमणामुळे म्हणा, ती मागे पडली. घरोघरी टूथपेस्ट आल्या आणि दातून गायब झाले आणि मग दातांच्या समस्या ह्या तेव्हापासून वाढल्यात का? विचार करा. मी तुम्हाला एक प्रसंग सांगते घडलेला, की वर्ल्ड ऑर्डर कशी चेंज होतीये बघा हां. काही वर्षांपूर्वी आम्ही युरोपमध्ये असताना मी एकदा बाहेर आम्ही म्हणजे सुपर मार्केटमध्ये मी गेले होते काही सामान आणण्यासाठी. तर मला तिथे एक वस्तू दिसली. त्याच्यावर लिहिलं होतं, की टूथ स्ट्रेंथनिंग नीम स्टिक्स असं लिहिलं होतं. म्हणजे नीम थोडक्यात काय, की नीम के दातून अशा 4 काड्या होत्या. म्हणजे आपल्या कडुनिंबाच्या ज्या फांद्या असतात ना, त्याच्या 4 काड्या त्या सोलून त्याचं जे दातून बनवतात, ते होतं त्याच्यामध्ये आणि त्या काड्या मग तिथे विकायला ठेवल्या होत्या छानसं पॅकिंग करून आणि त्याची प्राईस होती €4. तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि हसूसुद्धा आलं, की ज्या काड्या माझ्या भारतामध्ये अशा रस्त्या-रस्त्यात, गल्ली-गल्लीमध्ये पडलेल्या असतात, आपण लक्षही देत नाही. त्या काड्या इथे विदेशामध्ये औषधी म्हणून €4 ला म्हणजे त्यावेळेसच्या करन्सीप्रमाणे ते साधारण ₹350 वगैरे होत होते. तर मला आश्चर्य वाटलं, की जे आपल्याकडे फुकटात मिळतं तिथे ₹350 ला 4 काड्या विकत आहेत आणि हे लोकं घेत आहेत. तर तेव्हा आनंदसुद्धा झाला, की आपला आयुर्वेद आज इथपर्यंत त्यातल्या औषधी वनस्पती इथपर्यंत पोहोचल्या आहेत. सांगण्याचा मुद्दा हाच, की आयुर्वेदामध्ये अशा प्रकारे दातांचा सुद्धा विचार केलाय. दातांची निगा कशी राखावी याचाही विचार केलेला आहे.